स्वेरीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न झालाय. या भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वस्वी मराठी माणूस म्हणून आपली आहे. या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानं मराठी भाषेच्या अनुषंगानं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक विषयात संशोधन घडवून नवे विचार प्रवाह विकसित होत आहे, ज्यातून मराठी भाषा संवर्धनाला हातभार लागेल, असं प्रतिपादन स्वेरीचे विभाग प्रमुख डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केलंय. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि मुंबई येथील डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्या सूचनेनुसार मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी 14 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यानुसार स्वेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर VP रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर येथील स्वेरीचे विद्यमान मातृभाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर खेडकर मार्गदर्शन करीत होते. प्रास्ताविकात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर करण पाटील म्हणाले, मराठी मातीत आपण जन्मलो असल्यानं आपण मराठी भाषेतून संवाद केला पाहिजे. अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत असलो तरी मराठी भाषेला विसरता कामा नये. उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार म्हणाल्या की आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर आपण अवांतर वाचन करणं गरजेचं आहे. आपण मागच्या आठवड्यात शासनाच्या सूचनेनुसार वाचन सप्ताह आयोजित केला होता. त्यातून आपल्याला शिकता आलं, अवांतर वाचन करता आलं. वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते. वाचनामुळे उत्सुकता आणि जागरूकता निर्माण होते. वाचनामुळे करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही, तथाकथित मित्र हे सर्व सोडून पुस्तकांची मैत्री करावी. पुस्तकं आपल्याला तारतात. वाचनामुळे पुढील आयुष्य देखील सुखकर होतं, असं त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर खेडकर म्हणाले, भाषांतर करण्याचं सामर्थ्य निर्माण होणं आवश्यक आहे. अनेक विषय हाताळण्यात मराठी भाषा प्रगल्भ आहे, असं सांगून त्यांनी तद्भव तत्सम शब्दांची व्याख्या स्पष्ट केली. डॉक्टर खेडकर यांनी आपल्या भाषणातून संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, नामवंत लेखक यांची उदाहरणं देऊन मराठी भाषेचं संवर्धन करणं गरजेचं आहे, असं स्पष्टपणे सांगितलं. या कार्यक्रमासाठी स्वेरीचे विद्यार्थी, ग्रंथपाल सतीश बागल, अमोल रोंगे, सतीश अनपट, सुधीर मोरे, दत्तात्रय आसबे उपस्थित होते. प्राध्यापक सुजित इनामदार यांनी सूत्रसंचालन केलं. प्राध्यापक अमेय भातलवंड यांनी आभार मानले.